एवढ्या मोठ्या नेतृत्वानी म्हणजे जे पंतप्रधान पदी आहेत, त्यांनी तुमची एवढी विचारपूस करणं हे अगदी म्हणजे त्यांचं प्रेम दाखवतं. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं भाजप ही एक फॅमिली सारखी अगदी आहे, शंकाच नाही. नाही का? आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांचं नेतृत्व हे भाजपनी पण ॲक्सेप्ट केलेलं आहेच, म्हणजे आहेच. तर पुढचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही म्हणालात हॅट्रिक करणार, तर मग नेतृत्व मोदीजींकडेच जाणार का? असं ऐकण्यात आलंय अमित शहा आहेत, योगीजी आहेत. काय नाही वाटतं? असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्यांच्या समर्पणामुळे, त्यांच्या क्षमतेमुळे, त्यांच्या प्रतिभेमुळे, तुम्ही मग बोलता बोलता एक उल्लेख केला की मोदी मॅजिक, तर मी संसदेत देखील या विषयावर एकदा बोलून हे निदर्शनाला आणलं होतं की आपण मोदी मॅजिक असं म्हणणं हे मोदींवरच अन्याय करणार आहे. कारण मॅजिक म्हटलं ना की तुम्हाला काही विचार करा असंच लागत नाही. यांच्याकडे एक जादूची छडी आहे आणि अशी फिरवली की देश बदलून जातो, असं होत नसतं ना. त्यामुळे ही मॅजिक नाही आहे. मी नम्रपणे असं सांगू इच्छितो की ही मोदी मेहनत आहे. त्याच्या मागे त्यांची प्रतिभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे परिश्रम आहेत. आणि यातून हे सिद्ध झालंय. त्यामुळे मॅजिक म्हटलं की आपण विश्लेषण करण्याच्या फंदातच पडत नाही, तर ते चुकीचं आहे. त्यांनी हे यश कसं मिळवलं, आत्ता मध्यंतरी मी एक पुस्तक संपादित केलं. महिन्याभरापूर्वी त्याचं दिल्लीमध्ये निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्या पुस्तकाचं नावच आहे दी आर्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन ॲज मास्टर्ड बाय प्राईम मिनिस्टर मोदी. कारण हे जे ना अंमलबजावणी हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा राहिलेला आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा. आणि त्यामुळे जी एक मोदींच्या विषयीची एक जनतेमध्ये एक विश्वसनीय नेता, भरोशाचा नेता अशी जी स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या आम्ही नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वाच्या अनुषंगाने मतं मागतो आहोत. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळी म्हणतो की मोदी की गॅरंटी, तर ती मोदी की गॅरंटी ही मोदी सरकारची गॅरंटी असते, ती एक प्रकारे पक्षाची पण गॅरंटी असते. पण लोकांना मोदी की गॅरंटी समजते. म्हणून आम्ही मोदींच्याच जे काही त्यांनी कार्यकर्तृत्वातून जी पुण्याई एक प्रकारे संपादन केली आहे, तो आमच्या भांडवलाचा एक मुख्य आधार आहे. आणि त्याच्या आधारावर, आणि असं होतंच म्हणजे राजकीय पक्षांचं नेतृत्व, मग तुम्ही इंदिरा गांधींचा काळ आठवून पहा किंवा छोटे मोठे जे अन्य राजकीय नेते प्रादेशिक स्तरावर काम करतात त्यांचं तपशील पहा. शेवटी नेता हा पक्षाचा प्रतिनिधी या नात्याने, पण नेता मोठा होतो, त्याच्या कार्यकर्तृत्वाने तो स्वतःला सिद्ध करतो आणि त्याच्या भरोश्यावर पक्ष देखील मोठा होत असतो. अशी ही दुपेडी प्रक्रिया आहे. पक्षामुळे नेता, नेत्यामुळे पक्ष. त्यामुळे आम्ही मोदींच्याच पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा लोकांकडे जाऊन जनादेश मागतो आहोत. आता मोदींनी एवढं सगळं कार्य केलं आणि तुम्ही म्हणालात ते इम्प्लिमेंटेशन फार महत्त्वाचं आहे. कारण स्ट्रॅटेजी लेवलला भाजपनी जरी काही स्ट्रॅटेजी ठरवली, तुम्ही पण ठरवतच असाल, तर ती इम्प्लिमेंट होते. पण मला जास्त ह्याच्यामध्ये काय भावतं, तर ती सगळ्यांपर्यंत पोचते. जे सोशल मीडियाचा वापर होतोय, तर ही जी स्ट्रॅटेजी भाजपनी अंगीकारलेली आहे, त्यामुळे सगळ्यांपर्यंत पोचतोय. कधी कधी ती जास्त पण होते, म्हणजे सारखे मेसेजेस येतात, जरी खरं असलं तरी सुद्धा. तर भाजपच्या स्ट्रॅटेजीबद्दल म्हणायचं तर असा एक समज आहे, मला माहीत नाही गैरसमज आहे की नाही, पण हिंदुत्ववादी आहे. भारत आता हिंदू राष्ट्र म्हणून पुढे येणार का, हा एक प्रश्न. आणि आता महाराष्ट्रात जे मी बघते की भाजपला सगळे सामील झालेले आहेत, म्हणजे प्रत्येक गटाचे, शिवसेनेचे म्हणा, काँग्रेसचे म्हणा, राष्ट्रवादीचे, त्यांच्या फॅक्शन्स होऊन त्यांचे काही भाग झालेले आहेत. तर आता भाजपची एक आयडिओलॉजी आहे, तर तुम्ही त्या आयडिओलॉजीमध्ये बाकीच्यांना कसं सामावणार किंवा ते कसे सामील होणार? कारण प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगळी आहे. म्हणजे हे निवडणुकीपुरतं राहणार की त्यांना पण एक ट्रेनिंग मिळणार की ही आपली एक बैठक आहे आणि ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे? असं भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तिमत्वाचा पक्ष म्हणून विचार केला तर विचारधारा हा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे विचारधारेमुळेच भाजप आहे. समजा ती विचारधारा नसती, तुम्ही त्याला हिंदुत्व म्हणता, ती हिंदुत्वाची विचारधारा नसती, तर भाजप नसता.
बरोबर आहे की नाही? त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं व्यवच्छेदक लक्षण हे पक्षाची विचारधारा आणि कार्यपद्धती या दोन्हीमध्ये आहे. आता ती जी विचारधारा आहे ती एकेकाळी अडवाणीजी असं म्हणायचे किंवा त्यावेळी लोक असं म्हणायचे की तुमच्या पक्षाला तर अस्पृश्य मानलं जातं आणि आम्ही याचे दाहक अनुभव अनेक वेळा घेतलेत की आम्ही वैचारिकदृष्ट्या विशेषतः डाव्या आणि तथाकथित पुरोगामी लोकांकडून अस्पृश्य ठरवलेले गेलेलो होतो, आजही आहोत आणि कदाचित त्यांचा मनाचा पिंड तोच राहिला तर उद्याही होऊ. पण आमची ही अस्पृश्यता पुरोगाम्यांनी जरी आमच्यावर लादली असली तरी जनतेने ती सपशेल नाकारली. त्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक आमच्याबरोबर आहेत कारण त्यांना माहिती आहे की यांच्याविषयीचा जो अपप्रचार केला जात होता त्याच्यात काही तथ्य नाही आणि त्यामुळे लोक आज आमच्याबरोबर आहेत. त्याचाच परिणाम असा झाला की अनेक राजकीय पक्ष आम्हाला येऊन मिळाले, आमच्याबरोबर आले. आम्ही कधीही कोणाला राजकीय अस्पृश्य मानलं नाही. आम्ही कम्युनिस्टांमध्येही जे चांगले कार्यकर्ते होते त्यांचा आम्ही गौरवच केला. आता तुम्ही पद्मश्री पुरस्कार दिले जातात त्याची यादी पहा. शरद पवारांना पद्मविभूषण आमच्या सरकारने दिलेलं आहे. नरसिंह राव यांना भारतरत्न आमच्या सरकारने दिलेलं आहे. त्यामुळे वैचारिक अस्पृश्यतेला पूर्ण तिलांजली हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि खरं म्हणजे आमच्या दृष्टीने हीच हिंदुत्वाची व्याख्या आहे. हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सुद्धा आम्ही कधी असंच म्हणत नाही. म्हणजे आम्ही काय कोणी हिंदू माणूस असं म्हणतो का की फक्त गीता वाचायची बाकी पुराणं वाचायची नाहीत, असं आपण नाही म्हणत. फक्त अमुक देवाचीच पूजा करायची बाकीची करायची नाही असं आपण नाही म्हणत. त्यामुळे आपला जो काही विचार आहे या देशाचा विचार जो आहे जो या देशाच्या आध्यात्मिक परंपरेचा विचार आहे, संस्कृतीचा विचार आहे, त्या विचाराचं सूत्रवाक्य आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य एक आहे, अनेक जाणकार लोक विद्वान लोक त्याचं वर्णन अनेक पद्धतीने करतात पण सत्य एक आहे. त्यामुळे आम्ही कधीच असं म्हटलं नाही की आमचीच विचारधारा व्हॅलिड आणि बाकीच्या इनव्हॅलिड किंवा आमचाच अध्यात्म श्रेष्ठ बाकीचं कनिष्ठ काफर असे शब्द आम्ही कधी वापरले नाहीत, वापरणारच नाही. ते आमच्या रक्तातच नाही. आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारधारेबद्दलचे गैरसमज दूर झाल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आमच्याबरोबर आहे. त्यामुळे एक प्रकारे झापडबंद पद्धतीने विचार करण्याची सवय ज्यावेळी बदलत्या राजकारणात प्रोग्रेसिव्हली क्रमाक्रमाने त्यांच्या लक्षात येतं की अरे या माणसांबद्दल आपण उगाचच चुकीचे ग्रह बाळगून होतो, उगाचच बागुलबुवा करत होतो, त्यावेळी ही सगळी लोक आमच्या पक्षाबरोबर आली. म्हणजे आज भारतात एकूण तुम्हाला माहिती असेल की 2700 पक्ष आहेत आणि ह्या निवडणूक आयोगाकडे ज्यांची नोंदणी झाली आहे असे नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त असे 2 पक्षांचे प्रकार असतात. पण नोंदणीकृत पक्षांची संख्या 2700 आहे. मान्यताप्राप्त कदाचित 50च आहेत कारण त्यांना विशिष्ट मतसंख्या मिळाली नाही तर मान्यता मिळत नाही. त्यामुळे त्या उंबरठ्यापर्यंत 50च जण जाऊ शकले आहेत. पण या 50 पक्षांपैकी कम्युनिस्ट पक्ष आणि काही पक्षांचा अपवाद वगळला तर भारतीय जनता पार्टीबरोबर ज्यांनी काम केलेलं नाही असे पक्षांची संख्या आता खूप कमी राहिली. ही स्थिती पूर्वी नव्हती. 99 नंतर अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आमची स्वीकार्यता वाढली, आमची अस्पृश्यता कमी झाली. अनेक लोक आमच्याबरोबर आले आणि जे आले त्यांना ज्यावेळी कळलं की ही लोक खऱ्या अर्थाने देशासाठी काम करणारी, समाजासाठी काम करणारी, राजकारणाला साध्य न मानता साधन मानणारी आहेत, यांच्याबरोबर आपण काम करू शकतो हा विश्वास ज्यावेळी दुणावला त्यावेळी देवेगौडांसारखे एवढे ज्येष्ठ माजी पंतप्रधान ते मोदींना आशीर्वाद द्यायला पुढे आले आणि असं अनेकांच्या बाबतीत घडलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जी लोक आली आहेत त्यामुळे फार विचलित होण्याचं कारण नाही. ते त्यांच्या इच्छेने आलेले आहेत. आणि तसंही पहा राजकारणामध्ये काही एंट्रन्स टेस्ट नसते की अमुक एका आघाडीत जायचं तर तुम्ही आधी ही परीक्षा द्या असं थोडीच असतं. राजकारण हा खुला व्यवहार आहे. आमच्या पक्षातही आम्ही थोडी एंट्रन्स टेस्ट थोडीच घेतो. आम्ही तर मोबाईलवरती तुम्ही अमुक नंबर फिरवा की तुम्ही पक्षाचे मेंबर झालात म्हणतो. हा खुलेपणा हे लोकशाहीचा गाभा आहे. आता तो आल्यानंतर त्याला कळतं की यांच्या पक्षात यायचं म्हणजे ही विचारधारा, ही सूत्र, हा व्यवहार, हे शिस्त, हे नियम हे आपल्याला पाळायला लागतील आणि सामान्यतः लोक ते पाळतात.
म्हणजे भाजपनी राजकारणाचं समीकरण बदललं असं निश्चित. म्हणता येईल. हां, म्हणजे राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ नाहीये. कष्ट करायची मेहनत तयारी, करण्याची तयारी पाहिजे आणि विकासाचं एक ध्येय पाहिजे. ध्येय पाहिजे. आज काय झालंय समाजामध्ये आणि राजकारणातही एक क्रायसिस ऑफ पर्पज आहे. म्हणजे एक उद्देशहीनतेचं संकट आहे. किंवा वेगळे उद्देश आहेत. ते तर आणखीन वेगळंच. म्हणजे चुकीचे उद्देश मी त्याला डिस्काउंट देतो, कारण कुणीच असं म्हणत नाही ना, की आम्ही फक्त सत्तेकरता आलो. जो येतो तो हेच म्हणतो, की मला विकास करायचा आहे, तळागाळातल्या लोकांचा उद्धार करायचा आहे, गरिबाच्या घरात 4 पैसे जावे ते असंच म्हणतो आणि सगळे अप्रामाणिक असतात असंही मानण्याचं काही कारण नाही. पण या उद्देशांचं प्रतिबिंब जे त्याच्या कामात पडायला हवं ते पडत नाही. त्यातनं लोकांना लक्षात येतं, की ह्याच्यापुढेच खरा उद्देशच नाहीये काही. अशी ही उद्देशहीनता व्यापून आहे. भारतीय जनता पार्टीकडे एक स्पष्ट दिशा आहे. एक अतिशय विचारपूर्वक बनवलेली अशा प्रकारची धोरणांची एक मालिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उद्देश आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.